हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉइंट. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सॅम्स लर्निंग पॉइंट ह्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 10वी ची पहिली कविता अ टीनेजर प्रेयर आपण बघत आहोत. अ टीनेजर प्रेयर म्हणजे टीनेजर या शब्दाचा अर्थ इथे होईल किशोरवयीन, ज्यांचं वय 13 ते 19च्या दरम्यान असतं. अ टीनेजर प्रेयर म्हणजे किशोरवयीन बालकाची प्रार्थना, जे मॉर्सी यांनी ही कविता लिहिलेली आहे. बघा, पहिला सांताचा आपण समजून घेऊया. Each day brings new beginning, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन असेल. Decision I must make, निर्णय मला स्वतः घ्यावा लागेल. I am the only one to choose the road that I will take. मी स्वतः जबाबदार असेन की कोणता रस्ता निवडायचा. आय कॅन चूज सेकंड याच्यामध्ये बघा, सांताजामध्ये आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, म्हणजे मला जीवनाचा रस्ता स्वतः चूज करायचा आहे. दॅट लीड टू ग्रेट सक्सेस, ज्यामध्ये मला खूप मोठं भव्य दिव्य यश मिळेल किंवा यशशिखरावर मी पोहोचेन, असा रस्ता मला चूज करायचा आहे. किंवा ट्रॅव्हल डाऊन टू द डार्केन रोड, डार्केनचा अर्थ होतो इथं इट्स रेफर टू इव्हिल, म्हणजे खूप अंधकारमय आणि खूप भीतीदायक किंवा डेंजर असं सुद्धा आपण या अर्थी इथे घेऊ शकतो, वाईट दिवस. और ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड, तू माझ्याबरोबर उभे असशील. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तू मला घेऊन देशील किंवा ते माझ्यासाठी आणशील. हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, भीतीदायक किंवा डेंजर असं सुद्धा आपण या अर्थी इथे घेऊ शकतो, वाईट दिवस. और ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस, डिस्ट्रेसचा अर्थ होतो ग्रेट वरी अँड स्ट्रीन, म्हणजे यातना दुःख देणार. बघा, पूर्ण सांताचा अर्थ इथं होईल आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड टू ग्रेट सक्सेस, मला एक असा रस्ता निवडायचा ज्यामध्ये मला खूप मोठं यश मिळेल किंवा मी यशशिखरावर पोहोचेन, असा एक रस्ता मला जो यशशिखरावर पोहोचवेल असा एक रस्ता मला चूज करायचा. किंवा कदाचित अपयशाच्या वाटेकडे तो मला घेऊन जाईल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय संपूर्णपणे जबाबदारीने मलाच घ्यावं लागेल. तिसऱ्या सांताजामध्ये इथे जे मॉर्सी आपल्याला सांगतात, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, मी निवडलेला माझा मार्ग मला क्लिअरली बघता यावं देवा, ए माझ्या प्रिय देवा. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड, प्रिय देवा माझे डोळे तू उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. दॅट आय माइट क्लिअरली सी, मला कदाचित ते क्लिअर दिसलं पाहिजे किंवा दिसेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, म्हणजे जे चांगलं आहे त्यासोबत तू माझ्याबरोबर उभे असशील. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तू मला घेऊन देशील किंवा ते माझ्यासाठी आणशील. हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, टेम्पटेशन या शब्दाचा इथे अर्थ होईल अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, चुकीची गोष्ट करण्याचा मोह किंवा भुरळ पडणे. हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच अदर, म्हणजे ए देवा मला नाही म्हणायची ताकद दे. कधी नाही म्हणायची? ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या मार्गामध्ये टेम्पटेशन येतील. टेम्पटेशन ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितलं की भुरळ पडेल मला एखाद्या चुकीची गोष्ट करण्यासाठी. आणि एखादी चुकीची गोष्ट असेल पण ती करण्यासाठी मला ज्यावेळी भुरळ किंवा मोह पडेल, हा मोह वाईट गोष्ट करण्याची जी इच्छा असेल, हे इच्छातून बाहेर पडण्यासाठी
मला नो म्हणण्यासाठी एक ताकद दे, मला मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, त्यावेळी मी माझी बॉडी क्लीन ठेवू शकेन. अँड फिट फॉर लाईफ इच डे, म्हणजे प्रत्येक दिवशी मी फिट आणि तंदुरुस्त ठेवू शकेन. मी कायम उत्तम आणि निरोगी ठेवू शकेन. यासाठी देवा मला तू शक्ती दे. When my 10 years are over, म्हणजे तो देवाला काय मागतो बघा किशोरवयीन बालक जे मॉर्सी. किशोरवयाचा हा काळ सरताना मला खात्री आहे की I knew that I will see that life is lived its very best with you walking next to me. म्हणजे मला खात्री काय आहे की तुझी साथ माझ्याबरोबर असेल, तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल, आणि तर आयुष्याची वाटचाल अतिशय सुखद आणि सोपस्कर होईल. तर हे पोएम आपण इथे समजून घेतली विद्यार्थी मित्रांनो. या कवितेचा भावार्थ आपण इथे समजून घेतला. ह्या कवितेवर येणारे वर्कशॉप आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.